आज आपण पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत धनंजय मुंडे वाल्मिक कराड प्रकरणाबाबत। दीड पावणे 2 महिन्यांपूर्वी राज्यात निवडून आलेलं देवेंद्र फडणवीस यांचं सरकार हे निगरगट्ट राजकारण्यांचं सरकार आहे हे मी तुम्हाला वारंवार सांगत आलेलो आहे। पण आता या निगरगट्ट राजकारण्यांना मतदारांनी बहुमत दिल्यामुळे आपण करू ती पूर्व दिशा असं त्यांना वाटत चाललेलं आहे आणि त्याचं पाप जे आहे ते त्यांना मत देणाऱ्या मतदारांच्या डोक्यावर आहे, लक्षात घ्या। 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांचा निर्घृण खून करण्यात आला। 9 डिसेंबर ते आज 28 जानेवारी म्हणजे पावणे 2 महिन्याहून अधिक काळ गेलेला आहे। 9 फेब्रुवारीला या माणुसकी शून्य घटनेला 2 महिने पूर्ण होतील। 2 महिन्यात या सरकारने चौकशीचं नाटक करण्याचा प्रयत्न केला, काही जणांना अटकही केली, मकोका लावला, पण जे काम व्हायला पाहिजे ते काम झालेलं नाही। या सगळ्यांचा जो आका आहे, या सगळ्यांचा जो गॉडफादर आहे किंवा या सगळ्यांचा जो मोरका आहे तो अजूनही फडणवीस यांच्या सरकारमध्येच बसलेला आहे आणि त्याचं नाव आहे धनंजय मुंडे। विरोधी पक्षात असताना सरकारमधल्या एखाद्या मंत्र्याची चूक झाली तर भारतीय जनता पक्ष एवढा आरडाओरडा करत असे की काही भूकंप झालाय असं वाटावं। पण आता सत्तेत बसल्यावर मात्र आपल्या मंत्र्यांना वाचवण्यासाठी फडणवीस आणि त्यांचे 2 उपमुख्यमंत्री हे वाटेल ते करू पाहत आहेत। म्हणूनच पावणे 2 महिने होऊन गेले तरी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला गेलेला नाही। हेच फडणवीस आणि भाजपचे नेते एकेकाळी नैतिकतेच्या गप्पा मारत होते, भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलत होते, पण आता स्वतःच्या मंत्रिमंडळातला मंत्री उपद्व्याप करतोय, भानगडी करतोय, तर त्याच्यावर काही कारवाई करावी असं यांना वाटत नाही। असे हे 1 नंबरचे ढोंगबाज लोक आहेत आणि तुमच्यापैकी अनेकांनी त्यांना मतं दिलेली आहेत हे लक्षात घ्या। तेव्हा हे या मतदारांचं पाप आहे ज्यांनी अशा गुन्हेगारीला संरक्षण देणाऱ्या राजकारण्यांना निवडून आणलेलं आहे। मी हे रागाने बोलतोय असं तुम्हाला वाटेल, पण खरं तर रागाचा परिणाम यांच्यावर होईन असा झालेला आहे। हे निगरगट्ट तर आहेतच, पण त्याहीपेक्षा अधिक निर्लज्ज सुद्धा लोक आहेत। अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्याकडून माझी काही अपेक्षाच नाही कधी, परंतु ज्यांची प्रमुख जबाबदारी आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काहीतरी हालचाल करतील, आपली उरली सुरली नैतिकता वाचवण्याचा प्रयत्न करतील असं वाटत होतं, पण आता तेही शक्य दिसत नाही आहे। कारण आत्ताच काही वेळापूर्वी अजित पवारांनी असं सूचित केलेलं आहे की धनंजय मुंडे यांचा तातडीने राजीनामा होणार नाही। अजित पवारांनी 30 स्टेप पुन्हा पुन्हा लावलेली आहे। निष्पाप माणसाला शिक्षा होता कामा नये। आता निष्पाप माणसाला शिक्षा व्हावी असं कोण म्हणेल? अजित पवारांनी हा नवा शोध कुठून लावलाय मला कळत नाही, पण पुराव्यांची शहानिशा करावी लागेल असंही ते म्हणतात। मग मला एकच प्रश्न विचारायचा आहे, अजित पवार ज्या सरकारमध्ये होते त्या उद्धव ठाकरे सरकारने त्यांच्यातले एक मंत्री संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप झाले तेव्हा त्यांचा राजीनामा कशासाठी घेतला होता? अनिल देशमुखांचा राजीनामा कशासाठी घेतला होता? अनिल देशमुखांवर आजवर कोणताही आरोप सिद्ध झालेला नाही हे लक्षात घ्या, तरीसुद्धा राजीनामा घेतला होता। महाराष्ट्रात अनेक मुख्यमंत्र्यांनी गंभीर आरोप झाल्यावर आजवर राजीनामे दिलेले आहेत। मंत्र्यांनी तर दिलेले आहेतच, अनेक सरकारमधल्या मंत्र्यांनी दिलेले। फक्त आता काय सेना भाजपचं सरकार नाही, काँग्रेस राष्ट्रवादी सरकारमधल्या मंत्र्यांनी गंभीर आरोप झाल्यावर राजीनामे दिलेले आहेत।
यातला कोणताच नियम फडणवीस किंवा अजित पवार हे धनंजय मुंडेंना लावू इच्छित नाही. धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई केली जाईल असं 15 दिवसापूर्वी पण वाटत होतं. त्यावेळी त्यांचं पालकमंत्रीपद काढून घेण्यात आलं. धनंजय मुंडेंना पालकमंत्री केलं नाही म्हणजे फार मोठं काही केलं आहे असं भाजपवाल्यांना वाटत होतं. पण त्यांचा फुगा धनंजय मुंडेंनीच फोडला, कारण त्यांनीच सांगून टाकलं की सध्याच्या बीडमधल्या वातावरणामध्ये बीडचं पालकमंत्री पद आपल्याकडे नको असं मी स्वतः फडणवीस आणि अजित पवारांना सांगितलं. आता हे खरं की खोटं आपल्याला माहीत नाही. ज्या धनंजय मुंडेंना आपल्यावर आरोप असल्यामुळे पालकमंत्री होऊ नये हे कळतंय, त्यांना मंत्रिपद सोडायची अक्कल का येत नाही हा खरा प्रश्न आहे. पण अजित पवारांनी यावर शिक्कामोर्तब केलं आहे. त्यांच्या संमतीने धनंजय मुंडे मुंबईतून उठून बीडला गेले, आपल्या कार्यालयात गेले. ज्या कार्यालयाचे प्रमुख त्यांचा सहकारी असलेला वाल्मिक कराड होता, ज्याला आता मकोका लावलेला आहे. धनंजय मुंडे बीडला गेल्यामुळे तपास कार्यामध्ये अडथळा निर्माण होणार नाही का हा प्रश्न विचारण्यात आला, पण त्याला कोणी उत्तर दिलं नाही. धनंजय मुंडे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणार नाहीत का यालाही कोणी उत्तर दिलं नाही. माझा तर असा स्पष्ट संशय आहे की पुरावे नष्ट करण्यासाठीच धनंजय मुंडेंचा राजीनामा आजवर घेतला गेलेला नाही आहे आणि पुरावे नष्ट व्हावेत म्हणूनच धनंजय मुंडे यांना ही मोकळीक दिली जाते. अजित पवार हे धनंजय मुंडे यांच्या प्रचंड उपकाराखाली आहेत. त्यामुळे मुंडेंना काढलं तर आपण अडचणीत येऊ अशी भीती त्यांना वाटते. असा निष्कर्ष काढायला जागा आहे. आणि फडणवीस आणि भाजपच्या लोकांना तर काही जबाबदारीच घ्यायची नाही आहे. त्यांना मुख्यमंत्रीपद पाहिजे होतं. ठीक आहे, तुमचे आमदार सगळ्यात जास्त आहेत. मग तुमच्यातला भानगडी करणारा जो मंत्री आहे त्याच्यावर कारवाई करण्याची सुद्धा जबाबदारी तुमची आहे. ती सुद्धा तुम्ही पार पाडत नाही आहात. असं हे लेंबडं शेंबडं कणा नसलेलं सरकार आहे. अवघ्या 1.5-2 महिन्यातच हे सिद्ध होत आहे, लक्षात घ्या. मी आजचा जो प्रश्न विचारला आहे की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे या सरकारचे जावई आहेत का, याचं कारण त्यांना एवढ्या भानगडी बाहेर येऊन, म्हणजे 9 डिसेंबरपासून एवढ्या भानगडी बाहेर आल्या. या भानगडी आधी त्यांनी केल्या होत्या, पण अतिरेक झाला तो संतोष देशमुख यांच्या खुनामध्ये. संतोष देशमुख यांच्या खुनाचं कृत्य कुणीही लपवू शकत नव्हतं. ते बाहेर आलं. संतोष देशमुख यांचे कसे हाल करण्यात आले, त्यांना कसं टॉर्चर करण्यात आलं, हे सगळे व्हिडिओ बाहेर आले. त्यामुळे वाल्मिक कराड आणि त्यांची गँग ही समोर आली लोकांच्या. तिचा पर्दाफाश झाला, हे लक्षात घ्या. तोपर्यंत गेली अनेक वर्ष बीडमध्ये हे धंदे चालू होते. मी अनेक वेळा आधी तुम्हाला सांगितलेलं आहे की धनंजय मुंडे अशा प्रकारे गुंडगिरी करत होते. याचं कारण गोपीनाथ मुंडेंनी त्यांना ही सूट दिली होती. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड जोडीने हे उपद्व्याप करत होते. गोपीनाथ मुंडेंनी सुरुवातीच्या काळात त्याकडे दुर्लक्ष केलं आणि नंतर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड दोघंही गोपीनाथ मुंडेंवरच उलटले. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. गोपीनाथ मुंडेंच्या विरोधात आहेत म्हटल्यावर धनंजय मुंडेंना शरद पवारांनी आणि अजित पवारांनी हाताशी धरलं, त्यांना वापरलं. दुसऱ्या बाजूला जुनी दोस्ती होती फडणवीस आणि धनंजय मुंडेंची. त्यामुळे धनंजय मुंडे जरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते तरी ते फडणवीसांचा माणूस म्हणून ओळखले जात होते. त्यामुळे त्यांना चुचकारण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी केला. आज फडणवीस त्यांचा राजीनामा घ्यायला जे हो नाही करतायत याचं कारण ते सुद्धा आहे. आज काय झालंय बघा. काल अंजली दमानिया यांनी स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून अजित पवारांची भेट घेतली. यांची या भेटीनंतर मुंबई तक या वेब पोर्टलनी मुलाखत घेतली. त्यात अंजली दमानियांनी हे स्पष्टपणे सांगितलं की अंजली दमानियांनीच धरण घोटाळा बाहेर काढला होता. अजित पवारांचा 70,000 कोटीचा इरिगेशन घोटाळा त्यांनी बाहेर काढला होता. त्याचे पेपर्स घेऊन त्या नितीन गडकरींकडे गेल्या होत्या. नितीन गडकरींनी यात हात घालायला नकार दिला. तेव्हा त्या देवेंद्र फडणवीसांकडे गेल्या आणि देवेंद्र फडणवीसांनी हे प्रकरण लावून धरलं.
देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळेला हे प्रकरण आपल्या राजकीय फायद्यासाठी लावून धरलं. भ्रष्टाचाराविरोधाचा त्यांचा पुळगा किती खोटा होता हे आता सिद्ध झालेलं आहे. याचं कारण त्याच अजित पवारांना त्यांनी आपल्याबरोबर घेतलं आणि उपमुख्यमंत्रीपद सुद्धा दिलेलं आहे आणि त्यांच्या पक्षातल्या लोकांना त्यांनी मंत्रिपदं सुद्धा दिलेली आहेत. त्यामुळे मी अजित पवारांविरुद्ध भूमिका भ्रष्टाचाराविरोधात घेतली असा जर देवेंद्र फडणवीसांचा दावा असेल तर तो साफ खोटा आहे हे आता सिद्ध झालेलं आहे. तर अंजली दमानी अजित पवारांना भेटायला गेल्या. सर्वसाधारणपणे 30-35 मिनिटं त्यांची भेट घेतली त्यांनी. बोलणं झालं. अडचणीचं होतं दोघांनाही, कारण इतक्या गेल्या काही वर्षात त्या दोघांचे संबंध चांगले नव्हते. पण अंजली दमानी यांनी आपल्याकडे असलेले सर्व पुरावे अजित पवारांना दिले असं काल त्यांनी मुलाखतीत जाहीर केलं. शेवटचा जो पुरावा त्यांनी बाहेर आणला म्हणजे वाल्मिक कराड असेल, बाकीचे सुदर्शन घुलेपासून सगळे लोक जे या मकोका टोळीतले लोक आहेत त्या टोळीचे असंख्य पुरावे आता सरकारकडे जमा झालेले आहेत. ते देवेंद्र फडणवीसांना पण अंजली दमानी यांनी 15 दिवसापूर्वी दिले होते. त्यांना एक सविस्तर पत्रही त्यांनी लिहिलं होतं. त्यांना भेटल्या होत्या त्या आणि आता अजित पवारांनी भेटल्या. अंजली दमानी या कालच्या मुलाखतीत असं म्हणाल्या की अजित पवारांना धक्का बसल्यासारखं दिसलं. अंजली दमानिया यांचं मला कौतुक वाटतं की त्यांनी या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा केला आहे. इरिगेशन घोटाळ्याचाही पाठपुरावा त्यांनी पूर्वी केला होता, चिकाटीने केला होता. पण कधीकधी मला त्यांच्या भाबडेपणाचं नवल वाटतं. अजित पवारांना काय पहिल्यांदाच हे पुरावे मिळालेले नाही आहेत. अजित पवार हे मुरलेले राजकारणी आहेत, चतुर चाणाक्ष राजकारणी आहेत. त्यामुळे त्यांना धनंजय मुंडेंविरुद्धचे सर्व पुरावे आधीच माहिती असणार. अंजली दमानी यांनी काल जे प्रकरण काढलं ते अत्यंत महत्त्वाचं आहे. ऑफिस ऑफ प्रॉफिट या प्रकरणामध्ये जमा होणारं ते प्रकरण आहे आणि त्याची गंभीर दखल जर सरकारने घेतली नाही तर अंजली दमानी यांनी असं जाहीर केलेलं आहे की मला कोर्टात जावं लागेल. म्हणजे मुंडेंचा राजीनामा आज नाही घेतला तर उद्या कोर्टात जाऊन सुद्धा तो घेता येईल हे दमानी यांनी दाखवून दिलेलं आहे. मी अंजली दमानींचं कौतुक करीन तर ते आज चिकाटीबद्दल करीन. त्यांचे राजकीय निर्णय चुकले असतील तर त्यावर टीकाही करीन. पण जी चिकाटी त्यांनी दाखवलेली आहे या प्रकरणाचा पाठपुरावा करताना ती महाराष्ट्रातल्या दुसऱ्या कोणत्याही सामाजिक कार्यकर्त्याने दाखवलेली नाही. सुरेश धस बोलतायत पण सुरेश धस राजकीय हेतूने बोलतायत. भाजपचे आमदार आहेत, कोणीतरी हिरवा कंदील दाखवला म्हणून ते बोलतायत हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अंजली दमानिया यांचे कोणतेही हितसंबंध यामध्ये नाहीत. केवळ भ्रष्टाचाराविरुद्ध बुलंद आवाज व्यक्त करावा म्हणून ते हे प्रकरण हाताळतायत हे लक्षात घ्या. त्या कोर्टात जातील याचंही स्वागत करायला पाहिजे, कारण कदाचित सरकार हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करेल. सरकारने आता SIT चौकशी लावली आहे, CID चौकशी आहे, अधिक आता न्यायालयीन चौकशीही लावलेली आहे. 6 महिन्यांनी त्यांचा अहवाल येईल. हा अहवाल स्पष्टपणे मांडला जाईल की नाही, त्याच्यावर कार्यवाही होईल की नाही हे आपल्याला काही माहीत नाही आहे. त्यामुळे दमानिया जे म्हणतायत की मी याचा पाठपुरावा करीन त्याचं स्वागत करायला हवं. पण काल त्यांनी जे ऑफिस ऑफ प्रॉफिटचं प्रकरण दिलं ते काय आहे जरा बघा. धनंजय मुंडेंनी या सरकारच्या एका संस्थेकडूनच फायदा उपटलेला आहे. अशा प्रकारचा फायदा आपण ज्या सरकारचे भाग आहोत त्या सरकारच्या कोणत्याही संस्थेकडून कोणत्याही खात्याकडून एखादा आमदार, खासदार किंवा मंत्री घेऊ शकत नाही. हे बेकायदेशीर आहे. ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या प्रकरणामध्ये सोनिया गांधींना राजीनामा द्यावा लागला होता. जया बच्चन यांना सुद्धा राजीनामा द्यायला लागला होता. ऑफिस ऑफ प्रॉफिटची प्रकरणं देशाच्या पातळीवर गाजलेली आहे. खरं तर ऑफिस ऑफ प्रॉफिटचा कायदा काय आहे हे आमदार खासदारांना माहीत नसतं, मंत्र्यांनाही माहीत नसतं. त्यामुळे ते स्वतः संचालक असलेल्या संस्थांना आपल्या सरकारची कामं देतात जे पूर्णपणे बेकायदेशीर आहे आणि तेच धनंजय मुंडेंनी केलेलं आहे. धनंजय मुंडेंची एक कंपनी आहे व्यंकटेश्वरा सर्व्हिसेस लिमिटेड आणि दुसरी कंपनी आहे टर्टर लॉजिस्टिक्स. या दोन्ही कंपन्या
थर्मल पॉवर स्टेशन जे आहे परळीचं, त्याची राख उचलायचं काम करतात. राखेचं कॉन्ट्रॅक्ट त्यांना मिळतं, त्यांना कोळशाचंही कॉन्ट्रॅक्ट काय मिळतं असं काही लोक म्हणतात, पण राखेचं कॉन्ट्रॅक्ट निश्चितपणे मिळतं. थर्मल पॉवर स्टेशन हे महाजेनकोच्या मालकीचं आहे, म्हणजे सरकारचा हितसंबंध असलेल्या एका कंपनीच्या मालकीचं आहे. म्हणजे धनंजय मुंडे सरकारमध्ये असताना सरकारच्याच एका संस्थेकडून फायदा मिळवण्याचा प्रयत्न करतात ही ॲच उचलून, असा थेट आरोप आहे. धनंजय मुंडे व्यंकटेश्वरा सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीचे संचालक होते, ते शेअर होल्डर आहेत. त्यांची बायको राजश्री मुंडे ही आजही संचालक आहे. वाल्मिक कराडसुद्धा या कंपनीचे संचालक आहेत आणि शेअर होल्डरसुद्धा आहे. म्हणजे धनंजय मुंडे यांच्या घरातली कंपनी आहे. ऑफिस ऑफ प्रॉफिटचा कायदा असं सांगतो की एखादा आमदार, खासदार, मंत्री किंवा त्याच्या घरातले लोक, त्याच्या कुटुंबातले, जवळच्या कुटुंबातले लोक हे सरकारी संस्थांकडून, स्वतःच्या सरकारच्या संस्थांकडून असा फायदा घेऊ शकत नाही. म्हणजे उद्या ही केस जर कोर्टात गेली तर धनंजय मुंडेंचं मंत्रिपद तर रद्द होईलच, पण त्यांची आमदारकी सुद्धा रद्द होईल. हे गंभीर प्रकरण आहे. हे कागदपत्र मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा आहेत. अंजली दमानी यांनी धनंजय मुंडेंच्या विरोधातली सगळी कागदपत्र मुख्यमंत्र्यांना दिलेली आहे. ही भेट झाली तेव्हा खासदार मुरलीधर मोहोळ सुद्धा तिथे होते आणि अजित पवारांनाही दिलेली आहे. अजित पवारांना असं वाटतं का त्यांना धनंजय मुंडेंचे उद्योग मान्य नाहीत असं त्यांनी म्हटलं तर लोक विश्वास ठेवतील? परळीमध्ये काय होतंय, बीडमध्ये काय होतंय हे अजित पवारांना माहिती नाही, यावर माझा विश्वास नाही. अजित पवारांनी बीडमधला, परळीमधला आपला पक्ष धनंजय मुंडे यांच्या टोळीला भाड्याने दिलेला आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार आत्ताचा आणि या आधीचा अविभक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे शरद पवारांचा पक्ष, दोन्ही पक्ष हे धनंजय मुंडे चालवतात. मुंडेच्या टोळीतले गुंड या पक्षाचे पदाधिकारी आहेत. संतोष देशमुखच्या खुनाच्या केसमध्ये वाल्मिक कराडबरोबर जे पकडले गेलेले विष्णू साठे असतील, हे सुद्धा पदाधिकारी आहेत अजित पवारांच्या पक्षाचे. आधी ते शरद पवारांच्या पक्षाचे पदाधिकारी होते, हे लक्षात घ्या. जबाबदारी शरद पवारांची सुद्धा आहे. धनंजय मुंडे यांच्यासारख्या गुंडाला आश्रय देण्याची जबाबदारी आहे शरद पवारांची. आणि मध्यंतरी शरद पवारांनी धनंजय मुंडे यांचे आक्षेपार्ह व्यवहार आहेत असं बोलूनही दाखवलं होतं. मुद्दा असा आहे, अशा प्रकारे ऑफिस ऑफ प्रॉफिटचं हे प्रकरण आहे, कायद्यात न बसणारं प्रकरण आहे. त्याची दखल सरकारने ताबडतोबीने घेऊन धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगायला पाहिजे होता. अजित पवारांनी ही चर्चा केली अर्धा तास, आशा वाटली अंजली दमानी यांना, पण आज 24 तासाच्या आत ही आशा जाळून नष्ट केली अजित पवारांनी. कारण त्यांनी असं सांगितलं, या सगळ्या पुराव्यांची शहानिशा करावी लागेल. शहानिशा करा ना, हाच तुमचा खेळ आहे. चौकशी समित्या नेमायच्या, न्यायालयीन चौकशी समित्या नेमायच्या, 6-6 महिने, 8-8 महिने, वर्ष त्यांची कामं चालवायची आणि तोपर्यंत संबंधित राजकारण्यांना मोकळा श्वास घेऊ द्यायचा किंवा पळवाट शोधायची संधी द्यायची. हा सगळा खेळ चाललेला आहे. म्हणून माझा प्रश्न तो आहे की धनंजय मुंडे हे सरकारचे जावई आहेत का, म्हणून त्यांना एवढ्या सवलती दिल्या जात आहेत का? मला सांगा, संतोष देशमुखचं खून प्रकरण हे महत्त्वाचं आहेच, पण ते एकमेव प्रकरण नाही. राख माफिया कसा उभा राहिला, कोळसा माफिया कसा उभा राहिला, परळीत कोणी कोणाला धमक्या दिला, खंडणीचं प्रकरण आहे. खंडणीच्या प्रकरणामध्ये पवनचक्कीच्या कंपनीकडून जी मागण्यात आली खंडणी 2 कोटी रुपयाची, त्याचं सगळं व्यवहार आणि त्याची बैठक ही धनंजय मुंडेंच्या घरी झाली असा आरोप भाजपच्या आमदारांनी केलेला आहे, सुरेश धस यांनी केलेला आहे. त्याचं काय करायचं? सरकारला त्याचीही दखल घ्यावी असं वाटत नाही की केवळ SITकडे सोपवलं प्रकरण, CID आणली की त्यांच्यावर विश्वास ठेवायचा? मला असं वाटतं मकोका वगैरे लावलाय ठीक आहे, पण SITचा CIDचा तपास जो चाललेला आहे तोही अत्यंत संशयास्पद आहे, हे लक्षात घ्या. बीडमधले बहुसंख्य पोलीस अधिकारी
त्यांच्या हाताखालचे पोलीस हे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या दबावा